अजितदादा गेले या शब्दावरती खरं तर विश्वास या महाराष्ट्रातील तमाम जनतेला बसत नाही। याचं कारण म्हणजे आज हा माणूस आपल्यातून निघून गेल्यामुळं जी काय महाराष्ट्रावरती शोककळा पसरलेली आहे, विशेष करून चंदगडच्या प्रत्येक जडणघडणीमध्ये दादांचं फार मोठं योगदान आहे। ज्या वेळेला दादांना आम्ही भेटण्याकरता त्यांच्या देवगिरी बंगल्यावरती पोहोचलो, त्यावेळेला दादांच्या मनात असणारी चंदगडकरांसाठी तळमळ ही खऱ्या अर्थानं आम्ही न विसरणारी अशी आहे। त्यांनी बोलता बोलता बोलून गेले आम्हाला की बहुजन समाजाची माणसं आपल्या ह्या राजकारणामध्ये पुढे आले पाहिजेत, आणि त्याच क्षणात त्याने लगेच जिल्ह्याचे जिल्हा नेते माननीय आमदार हसन मुश्रीफ साहेब यांना विनंती केली, यांना फोन केला की प्रभाकर खांडेकर सारख्या बहुजन समाजाच्या माणसांना आपल्याला पुढे आणावं लागतंय, आणि खऱ्या अर्थानं आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची नाळ जपणारा असा हा नेता आज आमच्यातून सर्वांच्यातून निघून गेलेला आहे। मी तमाम चंदगड वासियांच्या वतीनं आणि शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीनं आज त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतोय। तसेच मी माझ्या सर्व गावकऱ्यांच्या वतीने आम्ही आज शिनोळी पाठा येथील सर्व दुकानं सर्व व्यवस्थापन बंद करून त्यांच्या दुःखात सहभागी झालेलो आहोत।